Hello friends, I welcome you to Into Law Academy. This is Advocate Tejsiya Jahagirdar. Today we are here to discuss about how to read Bayer Acts effectively. If you are law student, if you are planning to give AIB exam or judiciary aspirant or young lawyer who is struggling with law, how to read it, this video is going to be effective and helpful for you. So let's start. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बेअर ॲक्टचं महत्त्व काय. बेअर ॲक्ट हा कुठल्याही कायद्याचा बेस असतो. बेअर ॲक्ट शिवाय आपल्याला कायदा काय आहे, कायदा कसा वाचायचा हे आपण आज समजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण बेअर ॲक्ट म्हणजे काय ह्याचं मीनिंग घेऊ. आपल्याला माहिती आहे लॉमध्ये 3 प्रकारचे बेसिकली बुक्स असतात. बेअर ॲक्ट, टेक्स्ट बुक्स आणि रेफरन्स बुक. तर बेअर ॲक्ट काय असतं, विदाउट एनी कमेंट्स ऑर एक्सप्लेनेशन असे बुक्स म्हणजे बेअर ॲक्ट. तर ते लेजिस्लेशन कुठलं स्टेटचं किंवा पार्लमेंट जसा एखादा कायदा बनवते तसंच्या तसं ते त्या बेअर ॲक्टमध्ये असतं आणि ते इंटरप्रिट करणं हे कोर्टाचं काम असतं, ॲडव्होकेट्सचं काम असतं. तर ते आपण कसं करायचं हे आज पाहूया. तर पहिल्यांदा बेअर ॲक्ट तुम्ही जेव्हा विकत घेता तेव्हा बेअर ॲक्ट विकत घेताना ती चांगल्या पब्लिकेशनची असली पाहिजे, ती एररलेस असली पाहिजे. बाजारामध्ये खूप साऱ्या बेअर ॲक्ट्स उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात युनिव्हर्सल आणि प्रोफेशनल ह्या कंपनीचे बेअर ॲक्ट थोडे चांगले आहेत, त्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे. त्या बेअर ॲक्ट्स आपल्याला एररलेस मिळतात, त्याच्यात एरर असायचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यानंतर आपण कुठलीही बेअर ॲक्ट जेव्हा वाचायला घेतो तर त्याच्यात पहिल्यांदा काय वाचायचं, तर कुठल्याही बेअर ॲक्टचं प्रिएम्बल पहिल्यांदा वाचायचं. प्रिएम्बल वाचल्याने काय होतं, तर प्रिएम्बलमध्ये आपल्याला लेजिस्लेशनचा इंटेंट काय आहे ते कळतं. आपण जेव्हा पुढे बेअर ॲक्ट वाचत जातो, कायदा वाचतो, तेव्हा तो समजायला सोपा जातो प्रिएम्बल वाचलं की. त्याच्यानंतर महत्त्वाचं असतात ते एनॅक्टमेंट डेट, एन्फोर्समेंट डेट. एनॅक्टमेंट डेट म्हणजे ज्या दिवशी कायदा प्रेसिडेंटकडून किंवा गव्हर्नरकडून कायद्याला ॲसेंट मिळती त्याला एनॅक्टमेंट डेट म्हणतो. आणि ज्या दिवशी कायदा पारित होतो त्याला आपण एन्फोर्समेंट डेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपले नवीन 3 क्रिमिनल लॉज BNS, BSA आणि BNNSS 25 डिसेंबर 2024ला एनॅक्ट झाले आणि 1 जुलै 2025 पासून 25 डिसेंबर 2023 पासून एनॅक्ट झाले आणि 1 जुलै 2024 पासून ते एन्फोर्स झाले. तर ह्याला म्हणायचं एनॅक्टमेंट डेट्स आणि एन्फोर्समेंट डेट्स. हे ज्युडिशियल ॲस्पायरंटसाठी खूप महत्त्वाचे असतात, ते परीक्षेला विचारले जाऊ शकतात. AIBच्या एक्झामलाही महत्त्वाचे आहेत, हे विचारण्याचा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर कुठलाही बेअर ॲक्ट किंवा कुठलाही कायदा हा कुठे ॲप्लिकेबल होतो हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये एखादा बेअर ॲक्ट कायदा हा स्टेटसाठी स्पेसिफिक असू शकतो. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हा फक्त महाराष्ट्रासाठीच ॲप्लिकेबल आहे. दुसरं आपण उदाहरण घ्यायचं तर भारतीय साक्ष अधिनियम हा पूर्ण भारत देशामध्ये लागू होतो आणि ह्याची ॲप्लिकेबिलिटी किंवा ज्युरिडिक्शन ह्या कायद्याचं काय आहे हे आपण बेअर ॲक्ट वाचताना बघितलं पाहिजे. ते ओव्हरऑल प्रत्येक बेअर ॲक्टमध्ये पहिल्या सेक्शनमध्ये किंवा दुसऱ्या सेक्शनमध्येच दिलेलं असतं, ते बघणं गरजेचं असतं आपण. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण घेऊया. आता स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हा कायदा आहे. आता स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट
नाव आहे कायद्याचं, त्याच्यामध्ये आपण ऍक्ट ऑफ 47 ऑफ 1963 म्हणजे काय, तर 1963 मध्ये खूप सारे कायदे आले असतील, त्याच्यातला हा 47 नंबरचा कायदा आहे. ही झाली प्रिएम्बल किंवा त्याचं इंटेन्शन, लेजिस्लेचरचं इंटेन्शन. अन ऍक्ट टू डिफाईन अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू सर्टन काइंड्स ऑफ स्पेसिफिक रिलीफ, बी इट एनॅक्टेड बाय पार्लमेंट इन 14th year ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया ॲज फॉलोज. आता याच्यामध्ये पहिला जो आहे डेट एक महत्त्वाची असते आपल्याला, ही जी एनॅक्टमेंट डेट असते ती महत्त्वाची असते एक्झामसाठी. त्याच्यानंतर शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट. डेफिनेशन ह्या कुठल्याही बेरॅकमध्ये महत्त्वाच्या असतात. डेफिनेशनचं महत्त्व असं की तुम्ही जेव्हा सेक्शन्स वाचता ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये ते वर्ड्स वापरले आहेत ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर डेफिनेशन चांगल्या वाचणं, परत परत वाचणं हे गरजेचं ठरतं. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. ऑब्लिगेशन इन्क्लूड्स एव्हरी ड्युटी एन्फोर्सेबल बाय लॉ. तर जेव्हा जेव्हा कुठल्याही सेक्शनमध्ये ऑब्लिगेशन हा शब्द येईल तेव्हा हेच कॉन्टेक्स्टमध्ये ह्याच कॉन्टेक्स्टचं मिनिंग घेतलं पाहिजे. हीच डेफिनेशन प्रत्येक ठिकाणी सेक्शनमध्ये हेच मिनिंग घेतलं पाहिजे. हा उपयोग असतो डेफिनेशनचा. तर आता बेरॅकमध्ये आम्ही असे काही नोट केलेत की काही शब्द इम्पॉर्टंट आहेत. ते इम्पॉर्टंट शब्द काय आहेत तर ते जर आपण व्यवस्थित वाचले नाहीत तर असं होऊ शकतं की त्याचं मिनिंग चेंज होतं. आणि कुठली बेरॅक्ट समजून घेताना, कुठलाही कायदा समजून घेताना हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत, ते आपण पाहूया. ऑर, एखाद्या सेक्शनमध्ये जेव्हा ऑर येतं तर त्याचा अर्थ असतो की आयदर ही एक कंडिशन फॉलो करा किंवा ती कंडिशन फॉलो करा. दोन्ही कंडिशन फॉलो करा असा त्याचा काही अर्थ नसतो. एनीवन, आयदर असं त्याचं हे असतं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे अँड. तर दोन कंडिशन्स असतात तेव्हा अँड हा शब्द वापरला असतो, तर ते एक बघणं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर मे शब्द जेव्हा येतो, मे शब्द हे लेजिस्लेशन डिस्क्रिशन देतं. तर फॉर एक्झाम्पल, पोलीस मे अरेस्ट अक्यूज्ड. तर पोलिसांचं डिस्क्रिशन इथं लेजिस्लेशनचं इंटेंट असतं वापरायचं की पोलिसांना डिस्क्रिशन दिलं जातं अरेस्टसाठी, तेव्हा हा मे शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर शब्द आहे शाल. शाल जेव्हा असतं, शाल कुठेही वापरलं असेल तर इट डिनोट्स दॅट इट इज मॅन्डेटरी. फॉर एक्झाम्पल, if there is an cognizable offense, FIR shall be registered. It denotes that registering of FIR in cognizable offense is must. It is mandatory. It is intent of legislation. त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, आणि प्रोव्हाइडेड दॅट हे वाचताना तुम्हाला बऱ्याच वेळा कळत नाही, किंवा मलाही जेव्हा मी लॉ स्टुडंट होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो, तेव्हा प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे काय माहिती नसायचं, कळायचं नाही, त्यामुळे खूप कन्फ्युजन व्हायचं. तर प्रोव्हाइडेड दॅट एखादी नवीन कंडिशन असते, म्हणजे एक सेक्शन आहे, त्याचा क्लॉज 1 संपतो आणि नवीन एखादी कंडिशन इम्पोज करायची किंवा इंट्रोड्यूस करायची आहे, तेव्हा हा शब्द वापरला जातो. अजून त्याच्यामध्ये बट एक आहे. बट कधी वापरतात तर एखादं एक्सेप्शन द्यायचंय, एखाद्या प्रोव्हिजनमध्ये एक्सेप्शन असेल ते द्यायचं असेल तर ते वापरलं जाऊ शकतं. त्याचं एक्झाम्पल आहे, ऑल एम्प्लॉईज आर रिक्वायर्ड टू फाईल ITR बट एक्सेप्ट जजेस. बट हा शब्द इथे जेव्हा वापरलाय तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांना कंडिशन द्यायची आहे. त्याच्यानंतर नॉट विथ स्टँडिंग हा जेव्हा शब्द असतो तर त्याचा असा अर्थ असतो की ओव्हर रायडिंग इफेक्ट. वर आम्ही काही सांगितलेलं असेल, वरच्या कंडिशन काही असतील तरी ओव्हर रायडिंग करून आम्ही पुढचं हे सांगतो, असा त्याचा अर्थ असतो.
सो लेट्स गो फर्दर. पंक्च्युएशन मार्क्स पण खूप महत्त्वाचे असतात बेअर ॲक्ट वाचताना. मी काही पंक्च्युएशन मार्क्स दिले, त्याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊ की पंक्च्युएशन मार्कनी काय होतं. आपल्याला माहिती आहे की ग्रामरचे रूल्स खूप महत्त्वाचे असतात. जर पहिला आहे कॉमा. कॉमा जेव्हा एखादं सेंटेन्समधलं एक कंडिशन संपते, दुसरी कंडिशन चालू होत असते, तेव्हा कॉमा वापरला जातो. त्याच्यानंतर आहे फुल स्टॉप. जेव्हा एखादं प्रोव्हिजन संपते तेव्हाच फुल स्टॉप वापरला असतो. त्याच्यानंतर आहे कोलन. कोलन कधी वापरतात तर एखाद्या प्रोव्हिजनमध्ये लिस्ट एन्युमरेट करायची असेल तर तेव्हा कोलन वापरलं जातं. तर सेमिकोलन जे आहे ते आपल्याला एखादी कॉम्प्लेक्स क्लॉज आहे तो सेपरेट करायचा आहे तेव्हा वापरलं जातं. डॅश कधी वापरलं जातं तर एखादं एक्सेप्शन द्यायचं आहे किंवा इंट्रोड्यूस करायचं, एखादं एम्फॅसिस करायचं आहे एक्सेप्शन, तेव्हा डॅश वापरलं जातं. त्याच्यानंतर ब्रॅकेट कधी वापरायचं तर ब्रॅकेट एखादं अमेंडमेंट आहे किंवा एक सबस्टिट्यूटेड वर्ड आहे तेव्हा ते ब्रॅकेट वापरलं जातं. त्याच्यानंतर कोटेशन मार्क्स जे आहेत ते डेफिनेशन क्लॉजमध्ये तुम्ही बघितलं असाल तर ते डेफिनेशन क्लॉजमध्ये वापरले जात असतात. ते तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ते कसे वापरलेत, का वापरलेत, त्याचं काही मिनिंग आहे का, हे सगळं बघणं बेअर ॲक्ट वाचताना गरजेचं आहे. काही टिप्स तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही बेअर ॲक्ट एखादी वाचायला घेता तेव्हा सेंटेन्स तुम्ही डायसेक्ट केले पाहिजेत. छोट्या छोट्या म्हणजे मोठी एखादा प्रोव्हिजन असेल तर ती छोट्या छोट्या सेंटेन्समध्ये डिवाइड केली पाहिजे. त्याचा मीनिंग स्वतः लावला पाहिजे आणि ते मीनिंग इंटरप्रिट करून समजून घेतला पाहिजे आणि ते मीनिंग सगळे जोडले की मग त्या मोठ्या प्रोव्हिजनचा अर्थ आपल्याला समजतो. त्याच्यानंतर तुम्ही हार्मोनियस कन्स्ट्रक्शन जे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट्समध्ये तुम्ही शिकला असाल त्याचा उपयोग केला पाहिजे नेहमी जेव्हा एखादी बेअर ॲक्ट वाचताय तेव्हा. त्याच्यानंतर तुम्ही बेअर ॲक्ट विकत घेतली आहे, तुम्हाला त्याच्यात मार्किंग करायचं आहे तर चांगले कलरफुल पेन्स वापरले पाहिजेत जे तुम्हाला जेव्हा तुम्ही परत रीड कराल तेव्हा तुम्हाला ते रेफरन्ससाठी रेफर करता येतील, त्याचं मीनिंग लिहिता येईल. आणि तुम्ही स्टिकी नोट्स वापरल्या पाहिजेत जे तुम्हाला शब्द समजत नाहीत किंवा जे अवघड वाटतात त्याचं लिटरल मिनिंग काय आहे किंवा डिक्शनरी मिनिंग काय आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंटरलिंकेजेस. आता खूप साऱ्या ॲक्ट्समध्ये कसं असतं, एक सेक्शन दुसऱ्या सेक्शनला इंटरलिंक्ड असतो, तर तसा कुठं आहे का तर त्याच सेक्शनच्या ठिकाणी तुम्ही तो सेक्शन कुठला इंटरलिंक्ड आहे किंवा कुठल्या दुसऱ्या ॲक्टशी इंटरलिंक होतोय का हे पाहणं गरजेचं असतं आणि ते रीड ॲज अ होल केलं पाहिजे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं बेअर ॲक्ट वाचू शकता आणि समजून घेऊ शकता. आणि हे सगळं करत असताना तुम्ही जर हे सगळं कराल तर चांगल्या पद्धतीनं बेअर ॲक्ट तुम्हाला वाचता येतील. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून बेअर ॲक्ट कशा वाचायच्या, इफेक्टिवली कसं बेअर ॲक्टमध्ये डील करायचं किंवा बेअर ॲक्ट वाचून तुम्हाला कसा फायदा होईल रोज कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ लॉ कसा करता येईल याचा उपयोग होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच.